बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात भर वस्तीत बिबट्या शिरलाय। हॉटेल वुडलँडमध्ये हा बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे। कोल्हापूर इथल्या उच्च वस्तीत असलेल्या हॉटेल वुडलँडमध्ये बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे। मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्यानं हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली आणि त्या ठिकाणी काम करत असलेल्या माळीवर सुद्धा हल्ला केला। यामध्ये हा माळी किरकोळ जखमी झाला। यानंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असलेल्या निखिल कांबळे या युवकावर सुद्धा त्यानं हल्ला केलाय। वुडलँड हॉटेलमधून बिबट्यानं बीएसएनएल कार्यालयात उडी घेतली आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा महावितरण कार्यालयातल्या एका चेंबरमध्ये लपून बसलाय। दरम्यान त्याला पकडताना वनरक्षक सुद्धा जखमी झालाय। तर हा सगळा थरार आपण पाहतोय। बीएसएनएल कार्यालयातून महावितरण कार्यालयात हा बिबट्या लपला। कोल्हापुरातल्या भर वस्तीत हा बिबट्या शिरलाय, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। कोल्हापूर इथल्या उच्च वस्तीत असलेल्या हॉटेल वुडलँडमध्ये हा बिबट्या शिरलाय। मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून या बिबट्यानं हॉटेलच्या गार्डनमध्ये आधी उडी घेतली आणि त्या ठिकाणी जो काम करत होता माळी त्याच्यावर त्यानं हल्ला केला। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी। विशाल, काय घडतंय सध्या तिथे? तर सकाळच्या सुमारास हा बिबट्या जो आहे तो कोल्हापुरातल्या भर वस्तीत म्हणजेच नागाळा परिसर या ठिकाणी शिरला। पहिल्यांदा हा हॉटेल वुडलँड या परिसरामध्ये शिरला, ज्यामध्ये या हॉटेलच्या एका कर्मचाऱ्यावर यानं हल्ला देखील केला। त्यानंतर याच बिबट्यानं एका पोलीस कर्मचाऱ्यावर एका नागरिकावर देखील हल्ला केल्याची माहिती जी आहे ती मिळते। सध्या हा बिबट्या जो आहे तो महावितरण कार्यालयाच्या शेजारी असलेले इतर कार्यालय या ठिकाणी त्याचा वावर जो आहे तो आहे आणि त्याला रेस्क्यू जे आहे ते करण्याचं काम पोलिसांचं युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळते। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। खरं तर या ठिकाणी जे बचावकारी असेल त्यांना लाईफ जॅकेट असेल, जी गन असेल ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आणि आता थोड्याच वेळात या बिबट्याला पकडण्यात देखील येणार आहे। मात्र संपूर्ण परिसरामध्ये बघ्यांची देखील गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि त्यामुळेच पोलिसांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील लावल्याचं पाहायला मिळते। मात्र संपूर्ण परिसर जर पाहायचं झाला तर या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त जरी असला तरी वारंवार नागरिकांना आवाहन जे आहे ते करण्यात येते, कारण कोणतंही दृश्य जी आहेत ती आपण सुद्धा पाहतोय की या बिबट्याला पकडण्यासाठी जी जाळी आहे ती जाळी हातरलेली आहे आणि थोड्याच वेळात याला या जाळीमध्ये ज्यावेळेस पकडण्यात येईल त्यानंतर याला जेरबंद जे आहे ते करण्यात येईल। खरं तर संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे, कारण सकाळपासून हा बिबट्या जो आहे ते मिळत होती आणि या परिसरामध्ये ज्यावेळेस हल्ला केला त्यावेळेस मात्र या संपूर्ण शहरामध्ये एक जो खळबळ जी आहे ती उडाली। ही रेस्क्यू व्हॅन जी आहे ती सुद्धा आपण पाहतोय वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू व्हॅन आहे। या व्हॅन मध्ये ज्याला रेस्क्यू जे आहे ते करण्यात येईल आणि त्याच्यानंतर हा बिबट्या जो आहे तो जेरबंद करण्यात येईल। खरं तर ही सगळी दृश्य जी आहे ती आपण सुद्धा पाहतोय की पोलीस जे आहे ते वारंवार नागरिकांना आवाहन करतायत की कोणतंही धाडस करू नका, खबरदारी घ्या। हा बिबट्या ज्यावेळेस बाहेर पडून जर का अचानक हा बाहेर पडला पोलिसांच्या तावडीतून किंवा वन विभागाच्या तावडीतून त्यावेळेस मात्र हा हल्ला जो आहे तो करण्याची शक्यता असते। त्यामुळे या ठिकाणी खबरदारी जी आहे ती घेण्यात येते। ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण सुद्धा पाहतोय। आता ही जाळी जी आहे ती दीपाली आपण पाहतोय की जाळी जी आहे ती सुद्धा हाताळण्यात येते, ज्यामध्ये त्याला पकडण्यात येईल। ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय दीपाली। अगदी एनडीटीव्हीच्या ही सगळी एनडीटीव्हीच्या माध्यमातून आपण ही सगळी प्रेक्षकांना दाखवतोय। या ठिकाणी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक असतील योगेश कुमार गुप्ता ते देखील दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि प्रशासनाचे अधिकारी असतील, वन विभागाचे अधिकारी असतील ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये मोठा फौजफाटा जो आहे तो पाहायला मिळतोय। सगळी दृश्य जी आहेत आपण दीपाली पाहतोय की या ठिकाणी या बिबट्याला पकडण्यासाठी सगळी तयारी जी आहे ती सज्ज असल्याचं पाहायला मिळते। जे तरुण या ठिकाणी या बिबट्याच्या रेस्क्यूसाठी गेलेले आहेत त्याला एक लाईफ जॅकेट देखील दिलेला आहे। त्याचबरोबर एक गन देखील आहे, ज्याद्वारे या बिबट्याला रेस्क्यू जी आहे ती करण्यात येणार आहे। सध्या या बिबट्यानं जवळपास 3 जणांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते। यापैकी एक पोलीस कर्मचारी याच्यावर उपचार देखील सुरू असल्याची पाहायला मिळते। त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते कायम आहे। थोड्याच वेळात याला रेस्क्यू करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती सुद्धा पोलिसांकडून मिळते। मात्र पोलीस जे आहे ते वारंवार नागरिकांना आवाहन करताना पाहायला मिळतात। ही सगळी दृश्य पाहतोय आपण दीपाली या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवतोय की रेस्क्यू जे आहे ते करण्यात येईल असं थोड्याच वेळात रेस्क्यू करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। मात्र हा बिबट्या कुठून आला, कसा आला याचा मात्र अद्याप तपास नाही, कारण
गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळा अनेक ठिकाणी बिबट्याचं दर्शन झालं असं सांगण्यात येत होतं. आता सध्या हा भर वस्तीत हा बिबट्या आल्यामुळं हा संपूर्ण परिसर जो आहे तो भीतीच्या छायेखाली असल्याचं पाहायला मिळतंय. यापूर्वी सुद्धा काही वर्षांपूर्वी भर वस्तीत बिबट्या जी आहे ती शिरल्याची घटना घडलेली होती कोल्हापूरमध्ये. त्यानंतर आज पुन्हा एकदा हा बिबट्या जो आहे तो भर मध्यवस्तीमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे. ज्या ठिकाणी हा बिबट्या शिरलेला आहे त्या ठिकाणी काही राजकीय पक्षांचे कार्यालय आहे, त्याच शेजारी परिवहन असेल, त्याचबरोबर आरटीओ कार्यालय जे आहे ते आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये नागरिकांची नेहमी रेलचल जी आहे ती असते. एका हॉटेलच्या परिसरात हा बिबट्या शिरल्यामुळं कुठेतरी जे चिंतेचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते. आपण सगळी दृश्य जे आहे ते आपण पाहतोय की पोलीस जे आहे ते वारंवार या ठिकाणी परिसरात असणाऱ्या सगळ्या लोकांची चौकशी जी आहे ती करताना पाहायला मिळतात. या ठिकाणी कोणतेही धाडस करू नये, नागरिकांनी विशेषतः खबरदारी घ्यावी. कोणतंही अनावश्यक असे कोणतेही पाऊल उचलू नये ज्याच्यामुळे त्याच्यावर कोणता वाईट प्रसंग निर्माण होईल. त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये त्यामुळे विशाल, बिबट्या आणि मानव यांच्यातला संघर्ष वाढताना दिसतोय. यातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी विशाल.